मी 94 वर्षांचा आहे. खूप उशीर होण्यापूर्वी या 7 सवयी सोडून द्या. मी 90 वर्षांहून अधिक काळ या जगात जगलो आहे. आणि आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुम्ही याआधी कधी या नजरेतून विचारही केली नसेल. लोक म्हणतात, दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खावं, काय करावं? पण खरं काहीतरी वेगळंच आहे. दीर्घायुष्याचं रहस्य हे तुम्ही काय सुरू करता यात नाही, तर तुम्ही काय सोडून देता यात आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक लोकांना जाताना पाहिलं आहे. अनेकदा तर असं वाटलं की वाढदिवसांपेक्षा मी अंत्यसंस्कारांना जास्त उपस्थित राहिलो. आणि एक दिवस मला एक गोष्ट समजू लागली. हे लोक अचानक गेले नव्हते. ना त्यांचं नशीब वाईट होतं, ना फक्त आजार कारणीभूत होते. खरं कारण होतं त्यांच्या सवयी. अशा सवयी ज्या ते सोडू शकले नाहीत. आज मी तुम्हाला त्या 7 गोष्टी सांगणार आहे ज्या मी माझ्या आयुष्यातून काढून टाकल्या आणि मनापासून मानतो की जर मी त्या सोडल्या नसत्या तर कदाचित आज मी तुमच्यासमोर हे बोलण्यासाठी जिवंत नसतो. लक्षपूर्वक ऐका, कारण यापैकी एखादी सवय अजूनही तुमचं आयुष्य हळूहळू संपवत असू शकते. पहिली सवय, रात्री उशिरा जेवण करणं सोडलं. हे ऐकून तुम्हाला वाटेल, अरे ही तर जुनी गोष्ट आहे. आजी-आजोबांची शिकवण आहे. मीही तसंच विचार करत होतो. रात्री जेवल्यानंतर टीव्ही पाहताना थोडं नमकीन, कधी गोड, कधी चहासोबत बिस्किट, हे सगळं अगदी सामान्य वाटायचं. पण हळूहळू सकाळी उठल्यावर शरीर जड वाटू लागलं, गुडघ्यात वेदना, मनही विचित्रत कळल्यासारखं, जणू शरीराला खरा आरामच मिळत नव्हता. मग एक दिवस मला गोष्ट समजली. रात्र ही शरीराच्या विश्रांती आणि दुरुस्तीसाठी असते, पचनासाठी नाही. जर तुम्ही उशिरापर्यंत खात राहिलात तर शरीर संपूर्ण रात्र फक्त अन्न पचवण्यात व्यस्त राहतं. आणि शरीराला आतून दुरुस्त करण्याचं जे खरं काम आहे ते थांबून जातं. त्या दिवसापासून मी एक नियम बनवला. सूर्यास्तानंतर जेवण बंद. मग फक्त पाणी किंवा हलका चहा. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले, पण एका महिन्यातच सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटू लागलं, मन स्वच्छ आणि आतून एक वेगळीच शांतता, जणू शरीराने स्वतःला पुन्हा ठीक करायला सुरुवात केली होती. दुसरी सवय, निरर्थक लोकांशी वाद घालणं सोडलं. हे कदाचित सर्वात कटू सत्य आहे. मी आधी असा माणूस होतो की जर कुणी काही चुकीचं बोललं तर मला त्याला दुरुस्त केल्याशिवाय राहवत नसे. कुणाची विचारसरणी चुकीची वाटली तर ती बदलणं गरजेचं वाटायचं. प्रत्येक गोष्टीत जिंकायचं, प्रत्येक वादात शेवटचा शब्द माझाच असावा असं वाटायचं. पण त्यातून मिळालं काय? उच्च रक्तदाब, रात्रीची खराब झोप, आणि एकाही माणसाची विचारसरणी बदलली नाही. मग एक दिवस समजलं, प्रत्येक माणूस तेच मानतो जे त्याला मानायचं असतं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कोणाचाही विचार जबरदस्तीने बदलता येत नाही. आता जर कोणी काही चुकीचं बोललं तर मी फक्त हसतो, मान हलवतो आणि शांतपणे पुढे निघून जातो. ही कमजोरी नाही, ही शहाणपणाची गोष्ट आहे. तुमची शांतता, तुमची मानसिक ऊर्जा, ही बंक बॅलन्ससारखी असते. जितक्या निरर्थक वादांमध्ये तुम्ही अडकता, तितके आतून रिकामे होत जाता. लक्षात ठेवा, तुम्ही टाळलेला प्रत्येक वाद कदाचित तुमच्या आयुष्यात काही वर्षे वाढवू शकतो. आणि आपण अजून फक्त 2 सवयींबद्दल बोललो आहोत. उरलेल्या 5 कदाचित याहूनही अधिक धोकादायक आहेत. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ती फक्त सुरुवात होती. आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या माणसाला आतून संपवतात. हळूहळू, कोणताही आवाज न करता. जर तुम्ही इथपर्यंत लक्षपूर्वक ऐकलं असेल तर समजा तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे स्वतःचं आयुष्य बदलू शकतात. तिसरी सवय, जास्त वेळ बसून राहणं सोडलं. मी कधी जिम केली नाही,
ना जड व्यायाम केला. पण एक गोष्ट समजली. शरीर चालत राहणं खूप गरजेचं आहे. माझा एक मित्र होता, रमेश. खूप चांगला माणूस. निवृत्तीनंतर त्याचं आयुष्य फक्त एका खुर्चीपुरतं मर्यादित झालं होतं. सकाळी उठणं, वर्तमानपत्र, चहा, मग तीच खुर्ची, टीव्ही, जेवण आणि पुन्हा तीच खुर्ची. मी त्याला अनेकदा म्हणायचो, थोडं चालत जा, पण तो हसून म्हणायचा, आता या वयात काय करायचं. पण खरं हे आहे की शरीर जर चाललं नाही, तर ते हळूहळू बंद पडू लागतं. एक दिवस बातमी आली. रमेश राहिला नाही. वय फक्त 72 वर्ष. त्या दिवशी एक गोष्ट मनाला भिडली, आपण म्हातारपणाने मरत नाही, आपण थांबून मरतो. त्या दिवसापासून मी स्वतःला वचन दिलं. रोज थोडं चालायचं, स्वतःची छोटी कामं स्वतः करायची, शरीराला जिवंत ठेवायचं. लक्षात ठेवा, वाहतं पाणी स्वच्छ राहतं. साचलेलं पाणी कुजतं. चौथी सवय, मनात राग आणि तक्रारी साठवून ठेवणं सोडलं. हा सर्वात जड भार असतो, जो दिसत नाही पण माणसाला आतून तोडून टाकतो. माझी एक धाकटी बहीण होती. खूप जवळची. पण एक दिवस तिने असं काही केलं जे मी विसरू शकलो नाही. मी तिच्याशी बोलणं बंद केलं. 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, पूर्ण 15 वर्ष. मला वाटायचं मी बरोबर आहे आणि ती चुकीची. पण सत्य काय होतं? ती तिच्या आयुष्यात आनंदी होती आणि मी मात्र आतून जळत होतो. राग, वेदना, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आठवणं. हे सगळं कुणाला खात होतं? मला. मग एक दिवस मी फोन उचलला आणि फक्त एवढंच म्हटलं, मी तुला माफ करतो. ती रडली, मीही रडलो. पण त्यानंतर जो हलकेपणा जाणवला, तो शब्दात सांगता येणार नाही. मनावरचं ओझं शरीराला आजारी बनवतं. डॉक्टर त्याला स्ट्रेस म्हणतात. मी त्याला म्हणतो, हळूहळू मारणारं विष. जर तुमच्याही मनात कुणासाठी काही दडलेलं असेल, तर ते सोडून द्या, त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी. 5वी सवय, झोपण्यापूर्वी मनात विष भरून घेणं सोडलं. आजकाल लोक काय करतात? झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घेतात. बातम्या, भांडणं, भीती, नकारात्मक गोष्टी. आणि मग म्हणतात, झोप का लागत नाही? मीही हेच करत होतो. रात्री बातम्या पाहणं, हत्या, राजकारण, भीती. आणि मग त्याच मनःस्थितीत झोपणं. पण एक दिवस समजलं. झोपण्यापूर्वी तुम्ही मनात जे भरता, तशीच तुमची रात्र बनते. जर तुम्ही भीती घेऊन झोपलात, तर मेंदू संपूर्ण रात्र त्याच विचारात अडकून राहतो. पण जर शांतता घेऊन झोपलात, तर शरीरालाही तसाच आराम मिळतो. आता माझा नियम आहे. संध्याकाळनंतर कोणतीही नकारात्मक गोष्ट नाही. मोबाईल दूर, थोडं वाचन, थोडी प्रार्थना, थोडी शांतता. आणि फरक. झोप गाढ, मन शांत आणि सकाळ नवीन ऊर्जेसह. पहा, या सवयी तुम्हाला अचानक मारत नाहीत. त्या हळूहळू तुमचं आयुष्य कमी करत जातात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कळतही नाही. आता फक्त 2 गोष्टी उरल्या आहेत. पण विश्वास ठेवा, आयुष्य सर्वात जास्त बदलणाऱ्या ह्याच आहेत. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं, ते शरीराशी संबंधित होतं. काही सवयी, थोडी समज. पण आता ज्या शेवटच्या 2 गोष्टी मी सांगणार आहे, त्या तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात. 6वी सवय, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं सोडलं. आयुष्याचा मोठा भाग मी फक्त इतरांसाठी जगण्यात घालवला. कुणी म्हणालं हे काम कर, तर मी तयार. घरात कुणाला गरज, तर मी सर्वात आधी. नातेवाईक, शेजारी, समाज, सगळ्यांसाठी हो. पण एक दिवस मी स्वतःला प्रश्न विचारला, मी आनंदी आहे का? आणि उत्तर होतं, नाही. मी थकलो होतो.
आतून रिकामा, कधी कधी चिडचिडा, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी स्वतःलाच विसरलो होतो. तेव्हा समजलं, प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे स्वतःलाच नाही म्हणणं. त्या दिवसापासून मी नाही म्हणायला शिकलो. भांडणाने नाही, अहंकाराने नाही. शांतपणे, आदराने, पण स्पष्टपणे. आणि मग एक मोठं सत्य समोर आलं. जे खरोखर आपले असतात, ते समजून घेतात. आणि जे समजून घेत नाहीत, ते कधीच आपले नव्हते. लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा मर्यादित आहे. ती प्रत्येकावर खर्च केली, तर स्वतःसाठी काहीच उरणार नाही. 7वी सवय, आयुष्य पुढे ढकलणं सोडलं. ही सर्वात धोकादायक सवय आहे. कारण ती आपल्याला हेही जाणवू देत नाही की आपण खरंतर जगतच नाही आहोत. मी तरुण असताना नेहमी विचार करायचो, जेव्हा पैसा येईल, तेव्हा आनंदी होईन. मुलं मोठी होतील, तेव्हा जगीन. जबाबदाऱ्या संपतील, तेव्हा शांतता मिळेल. पण तो दिवस कधीच आला नाही. आयुष्य निघून जात राहिलं आणि मी फक्त वाट पाहत राहिलो. माझी एक इच्छा होती, माझ्या मित्रासोबत डोंगरात फिरायला जाण्याची. आम्ही प्लॅन केला. दरवर्षी म्हणायचो, पुढच्या वर्षी जाऊ, पण एक वर्ष तोच राहिला नाही. त्या दिवशी मला समजलं, आयुष्य वाट पाहणाऱ्यांसाठी थांबत नाही. तुम्ही विचार करत राहता की योग्य वेळ येईल. पण सत्य काय आहे? योग्य वेळ कधीच येत नाही. ती तयार करावी लागते. जर मनात काही असेल, कुणाला आय लव्ह यू म्हणायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल, काही नवीन सुरू करायचं असेल, तर आज करा, आत्ताच करा. कारण उद्याचं कोणालाही वचन नाही. ना मला, ना तुम्हाला. तर या होत्या त्या 7 गोष्टी ज्या मी माझ्या आयुष्यातून काढून टाकल्या. उशिरा जेवण, निरर्थक वाद, जास्त बसून राहणं, मनात राग ठेवणं, झोपण्यापूर्वी मनात विष भरून घेणं, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आणि आयुष्य पुढे ढकलणं. हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटतं. पण सोपं आणि योग्य या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सवयीसमोर तुम्हाला एक निवड करावी लागेल. मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक लोकांना जाताना पाहिलं आहे. आणि एक गोष्ट पूर्ण प्रामाणिकपणे सांगू शकतो. आयुष्य आपल्याला सोडत नाही, आपण आपल्या सवयींमुळे आयुष्य गमावतो. पण चांगली गोष्ट म्हणजे ताकद अजूनही तुमच्या हातात आहे. तुम्ही आजही बदलू शकता. तुमची पुढची अनेक वर्ष अजूनही वाचवू शकता. आता जर तुम्ही मला माफ कराल, तर मी बाहेर जाईन. थोडं उन्हात बसेन आणि हा क्षण जगेन. कारण आता मी वाट पाहत नाही. जर या गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील, तर हा संदेश इथेच थांबवू नका. कदाचित तुमच्या कुटुंबात कुणीतरी ह्याच सवयींमुळे हळूहळू तुटत असेल. हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या, खऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही फक्त बोलत नाही, आम्ही आयुष्य समजून घेतो.